नमस्कार, मी डॉक्टर शैलेश अंतावकर, स्पाईन स्पेशलिस्ट म्हणून काम करतोय आणि बरेच प्रश्न मला येतात की ते म्हणतात की बाईक आणि मोटर बाईक आणि बॅक पेन ह्याच्यावरती काय तुम्हाला सांगता येईल असे, कारण पेशंट्स खूप येतात. बाईक म्हणजे लॉंग डिस्टन्स, कोणी सेल्स पर्सन आहे, आय टीमध्ये काम करणारा आहे, हॉस्पिटल इंडस्ट्री, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे आहेत, रेग्युलर काम करणारे भरपूर बँकर्स, टीचर्स, दे यूज बाईक फॉर लॉंग डिस्टन्स फॉर मेनी इयर्स, असे पण लोक आहेत. आणि व्हॉट हॅपन्स इन बाईक नॉर्मली you're constantly sitting, both the hands are supported, one is a propelling motion जे आपण पाय असं खाली असतात आणि युअर द होल बॉडी अँड द लेग्स. या ठिकाणी काय होतंय की कनेक्शन इज ॲट द लोअर बॅक. जर्क होतो तेव्हा बॅकवरती प्रेशर येतं आणि बऱ्याच वेळेस कॉन्स्टंट लॉंग डिस्टन्स केल्यानंतर फॉर आफ्टर फ्यू इयर्स विअर अँड टायर होतो आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की डिस्कचा त्रास होऊ शकतो. विअर अँड टायर झाल्यामुळे जॉईंट्सवरही त्रास होतो आणि खास मसल पेन पण त्याला असू देत राहतो. दिस बिकम्स अ क्रॉनिक प्रॉब्लेम आणि मग कॉन्स्टंटली अरे मला होतो आणि त्रास खूप होतो. बऱ्याच वेळेस नेक पेनचा पण त्रास या मोटर बाईकवाल्यांना खूप कॉमन असतो. त्यांना वाटतं की हेल्मेट, आय डोंट थिंक हेल्मेट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन. आय थिंक इट इज अ कॉन्स्टंट प्रेशर विच इज कमिंग ऑन द ट्रॅपेझियस मसल आणि सर्वायकल डिस्क. तर आपण याला सर्व्हिसिंग करणं तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही जर रेग्युलर काम करताय, लॉंग डिस्टन्स मोटर बाईक वापरताय, तर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. नियमित आहार, कारण वजन वाढते बऱ्याच वेळेस न कळत, कारण कुठे थांबतो, कारण लॉंग ट्रॅव्हल करतोय. फूडच्या हॅबिट्स रेग्युलर नाही आहेत, शिस्त नाही आहे, रेग्युलरिटी नाही आहे कुठल्याच गोष्टीमध्ये. दॅट कॉन्ट्रीब्युट्स टू ओव्हरवेट आणि जास्त वजन वाढल्यानंतर हे 360 डिग्री सपोर्ट मिळत नाही. बऱ्याच लोकांना फटीग पेन असतं, बऱ्याच लोकांना जीवनसत्व प्रथिनं कमी असल्यामुळे असतं आणि आपण प्रत्येक गोष्टीवर ब्लेम त्या बाईकला करतो. तर बी केअरफुल वाईल रायडिंग. गती अवरोधक किंवा स्पीड ब्रेकर आणि खड्डे यांना जर तुम्ही वाचून जरा गाडी चालवली केअरफुली, थोडीशी इन अ प्रॉपर स्पीड, तर चान्सेस ऑफ यू हॅविंग विअर अँड टेअर विल बी लेस. आणि मला वाटतं की तुम्हाला हा त्रास जर असेल आणि कमी होतपर्यंत गो टू राईट स्पेशलिस्ट, त्यांच्याकडे जाऊन दाखवा, सो दॅट तुम्ही या त्रासामधून लवकर कमी होण्याचा प्रयत्न करू शकता. धन्यवाद. थँक्यू.